निमित्तानं जन्मलेले सर्व संपदा मुंडे यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झालेली सर्व नेते मंडळी, सर्व नागरिक, खरं तर बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आणि जर आपल्या सामाजिक सलोख्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं, जर आपल्या एखाद्या जिल्ह्यातल्या कन्येला जर तू ह्या बीड जिल्ह्यातली कन्या आहेस, तिला हिनवलं जातंय. अनेक आपल्या मुलीबाळी, आपल्या जिल्ह्यातले अनेक लेकरं शिक्षण बाहेर घ्यायला जातात आणि अजून बी बाहेर घ्यायला ती लेकरं तिथं आहेत. खरं तर बीड जिल्ह्याचे कुणीतरी विद्यार्थी, कुणीतरी तू बीड जिल्ह्यातला आहेस म्हणून जर हे तिला हिनवलं जात असेल तरी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पलीकडचे सगळे आंदोलनकर्ते अलीकडे या, तर ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. दादा तुम्ही ज्येष्ठ आहेत, खरं तर आमच्या सारखे पोरं सगळे नव्यानं चळवळीमध्ये काम करणार आहेत, मात्र याची धाक तर आम्हाला सुद्धा बसायली. तुमच्या बीड म्हणल्याच्या नंतर नेमकं काय आहे, ही सगळी जिम्मेदारी तुमची आमची आहे. जर एखाद्या आपल्या कन्याला फलटण मध्ये तिथं हत्या झाली, एक आत्महत्या केली, ही जर आपल्या आतापर्यंत कळत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. पण उभ्या महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो, बीड जिल्हा हा संत महंतांचा जिल्हा आहे. बीड जिल्हा हा सामाजिक सलोख्याचा जिल्हा आहे. काही बोटावर मोजक्या इतक्या राजकारण्यांनी, काही लोकांनी जरी नासविलं असलं तरी आम्ही सगळे एक आहेत. संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बीड जिल्ह्यातले लोक, एक कुटुंब म्हणून आम्ही तिच्या परिवाराच्या सोबत आहेत. खरं जर विचार केला तर आज मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गावामध्ये जाऊन सभा घेतली. लाजिरवाणी गोष्ट आहे. याच्या घरामधला, अगर याच्या गावामधला जर एखाद्या याच्या जिल्ह्यामधली जर अशी घटना झाली असती तर मुख्यमंत्री तिथं गेला असता का, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. लाज नावाची गोष्ट थोडीशी ठेवावं लागेल. आणि मला वाटतं महाराष्ट्राचा बिहारपेक्षा बेकार परिस्थिती या बीड जिल्ह्याची झालेली आहे. खरं तर छोट्या छोट्या कारणावरून, छोट्या छोट्या एखाद्या विषयावरून अनेक या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही बघितलेलं आहे, अनेक लोकांनी बारक्या घटनेवरून राजीनामा दिले आहेत. आणि हे निलाजर, एवढं कसं निलाजर आहे की बीड जिल्ह्यामध्ये एवढे 2-3 खून प्रकरण झाले. आज आमची संपदा सारख्या एक डॉक्टर उच्च शिक्षित मुलीला तिथं मारलं गेलं का, आत्महत्या केली ते आम्हाला कळत नाही. तिथं जाऊन हा माणूस तिथं कार्यक्रम घेतोय. खरं तर या मुख्यमंत्री राजीनाम्याची मागणी आज या आंदोलनाच्या माध्यमातून ठामपणाने मी करतोय. आणि बीड जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना मी एवढंच आवाहन करतोय, भले तुम्ही राजकारणामध्ये मुख्यमंत्री व्हा, दिल्लीमध्ये अजून सत्ता मिळवा, पण माणसामध्ये माणूस जिवंत ठेवा. माणसामध्ये जातीभेद पेरू नका. तिथून सगळे जन्मताना माणसासारखे असतात. हेच बीड जिल्हा आहे जे की क्रांतिसिंह नाना पाटील 67 रुपये घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये आले आणि तुमच्या आमच्या वडील पारुजित लोकांनी त्यांना मतदान करून निवडून दिलं. हा बीड जिल्हा आहे. ज्या दिवशी गंगाधरप्पा बुरांडे सारखा माणूस या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार म्हणून उभा राहिला, अल्पसंख्याक असणारा समाज विश्वास बसत नाही, वाणी समाजाचा या बीड जिल्ह्यामध्ये खासदार होता. हे आपण नेमकं राजकारण आणि सगळी मताची प्रक्रिया कुठे घेऊन चालला हे तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे. ही का बोलतोय, या राजकारणाची जर हत्येशी, गुन्हेगारीशी आणि पूर्ण प्रवृत्तीशी आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण सगळे एक आहेत. हे माहिती झाल्या केजमध्ये आम्ही रस्ता रोको केला आणि याच्या नंतर आम्ही केजमध्ये मोठं आंदोलन उभा करतोय. संपदा मुंडेच्या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. कोण राजे फिजे असते ना आम्हाला काय माहित नाही. जर एखाद्या राजाच्या पोटी जर किरसुनी जन्माला आली तर ते फड्यानं का होईना पण मारावं लागते. त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हे गुंडाशाही तुमच्या तिकडे चालवा, आमच्याकडे जमणार नाही. आणि मराठवाड्यात बीड जिल्ह्यातले जे आपले लेकरं शिकायला, या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, हे बघा एवढं टोकाचं पाऊल कुणी उचलू नका. अशी काही परिस्थिती असली, बीड जिल्ह्यातले राज्यकर्ते बी, राजकारणात लोक बी, सामाजिक कार्यकर्ते बी, आंदोलनात असणारे लोक बी खूप उंचीचे लोक आहेत. खरं तर बीड जिल्ह्याचा एकीकडून आपल्याला अभिमान पण असला पाहिजे. तर तुम्ही सरळ सांगा, मला इथं छळ होतोय, माझी इथं त्रास होतोय, मला तुम्ही कुणाला बी फोन करून सांगा, आम्ही तिथं मदतीला तुमच्या येऊ. फलटण काय पाकिस्तान मध्ये नव्हतं. त्या लेकरानं खरं तर तुमच्या आमच्यासारख्या कुणाला तरी सांगायला पाहिजे होतं. पण आज या गेलेल्या लेकराचा जीव वापस येणार नाही, पुन्हा संपदा आपल्याला वापस येणार नाही, दुसरी संपदा होणार नाही, याची दक्षता घेणं तुमच्या आमची सगळ्याची जिम्मेदारी. माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय भारत. आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी संपदा मुंडेसह सर्व यांना, त्यांच्या कुटुंबाला शांती लाभो आणि तिला न्याय मिळावा याच्यासाठी मी अभिवादन करतो आणि थांबतो.